मिथुन राशीच्या लोकांनो, आज 15 एप्रिल 2026 पुढच्या 24 तासात तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुमच्या कुंडलीत एक असा योग जुळून आला आहे जो तुमच्या नशिबाचं कुलूप उघडू शकतो किंवा एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचं मोठं नुकसानही करू शकतो. नोकरीच्या ठिकाणी येणारी ती एक नवीन जबाबदारी तुमचं भाग्य बदलणार की टेन्शन वाढवणार? आणि तुमच्याच घरात आज असं काय घडणार आहे ज्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावाच लागेल? जर तुम्हाला वाटत असेल की तुमची वेळ खराब चालली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा एक उपाय तुमचं आयुष्य पालटवून टाकेल. जर तुमची तुमच्या आराध्य देवावर श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती नोंदवा, कारण विश्वास असेल तरच चमत्कार घडतात. आज बुधवार 15 एप्रिल 2026 चैत्र महिना सुरू आहे आणि आजची तिथी आहे चैत्र कृष्ण त्रयोदशी. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी काहीतरी मोठे संकेत देत आहे. सकाळी 9:38 चंद्र कुंभ राशीत असेल आणि त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि चंद्राचे हे राशी परिवर्तन तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक जीवनात खूप मोठे बदल घडवून आणणार आहे. आज दुपारी 12 ते 1:30 राहू काळ असणार आहे, त्यामुळे या काळात कोणतेही नवीन किंवा अत्यंत महत्त्वाचे काम करणे टाळावे, असा सल्ला मी तुम्हाला एक मैत्रीण म्हणून देईन. आज नक्षत्रांचा विचार केला तर दुपारी 3:23 पूर्वा भाद्रपदा नक्षत्र असेल आणि त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सुरू होईल. या नक्षत्र बदलाचा थेट परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनो, आज तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्यावर एक अत्यंत मोठी आणि नवीन जबाबदारी येऊन पडणार आहे. ही जबाबदारी म्हणजे तुमच्या कर्तृत्वाची परीक्षाच असणार आहे. कदाचित तुमच्या वरिष्ठांना तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच ते तुम्हाला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टचे नेतृत्व सोपवू शकतात किंवा एखादे असे काम देऊ शकतात जे तुमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असेल. ही नवीन जबाबदारी स्वीकारताना सुरुवातीला थोडे दडपण येईल, पण घाबरून जाऊ नका. तुमच्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही हे शिवधनुष्य सहज पेलू शकाल. मात्र या जबाबदारीमुळे आज तुम्हाला खूप व्यस्त राहावे लागेल. वेळेचे नियोजन करणे आज तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. कदाचित तुम्हाला आज जेवणासाठी किंवा विश्रांतीसाठी सुद्धा वेळ मिळणार नाही, इतकी धावपळ होऊ शकते. पण लक्षात ठेवा, ही आजची मेहनत तुमच्या भविष्यातील यशाचा पाया रचणार आहे. आज घेतलेले कष्ट तुम्हाला येणाऱ्या काळात बढती किंवा पगारवाढीच्या स्वरूपात फळ देतील. कार्यक्षेत्रात काम करत असताना आज तुम्हाला एका गोष्टीची अत्यंत काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे तुमचे सहकारी. तुमच्या प्रगतीमुळे किंवा तुमच्यावर सोपवलेल्या नवीन जबाबदारीमुळे तुमच्या ऑफिसमधील काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होऊ शकतो. आज सहकार्यांशी विनाकारण वाद होण्याची दाट शक्यता आहे. एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा वादाचे मोठे रूप घेऊ शकते, त्यामुळे शक्यतो आज वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कुणी तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी शांत रहा. तुमचे उत्तर शब्दांनी देण्यापेक्षा तुमच्या कामातून द्या. जर तुम्ही आज कोणाशी तरी वाद घातलात तर त्याचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर होऊ शकतो आणि तुमच्या कामात चुका होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणूनच आज मौनम सर्वार्थ साधनम हा मंत्र लक्षात ठेवा. कोणाचे तरी बोलणे मनाला लावून घेऊ नका, फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस तुमच्या संयमाची कसोटी पाहणारा ठरेल. आर्थिक दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर आजचा दिवस संमिश्र फळांचा आहे. तुमच्याकडे पैसा येईल, पण तो टिकवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. नवीन जबाबदारीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे, पण त्याच वेळी अनावश्यक खर्चही समोर उभे राहू शकतात. आज कोणत्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा कोणालाही उधार पैसे देण्यापूर्वी दोनदा विचार करा. घरातील वरिष्ठ व्यक्तींचा सल्ला आज तुमच्यासाठी सोन्यासारखा मोलाचा ठरेल. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा इतर जोखीम असलेल्या क्षेत्रात असाल तर आज सावधगिरीने पावले टाका. राहू काळात कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका, अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. आता वळूया तुमच्या कौटुंबिक जीवनाकडे. बाहेर कामाचा ताण आणि सहकार्यांशी होणारी चढाओढ यामुळे तुमचे मन कदाचित विचलित असेल, पण त्याचा राग आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत येऊ देऊ नका. आज घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमच्या राशीच्या व्यक्ती स्वभावाने थोड्या चंचल असतात, पण आज तुम्हाला स्थिर राहून कौटुंबिक सदस्यांना वेळ द्यावा लागेल. घरात काही कारणावरून थोडा तणाव निर्माण होऊ शकतो, पण तो दूर करण्यासाठी तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल.
तुम्ही घराचे आधारस्तंभ आहात, त्यामुळे जर तुम्ही पुढाकार घेतला तर घरातील वातावरण पुन्हा आनंदी होऊ शकते. आपल्या जोडीदाराशी संवाद साधा, त्यांच्या मनात काय चालले आहे ते समजून घ्या. मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला आज थोडा आनंद नक्की मिळेल, पण त्यांच्या अभ्यासाकडे किंवा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळचा वेळ शक्यतो घरातील लोकांसोबत घालवा, यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा मिळेल. मिथुन राशीच्या मित्रांनो, आज एक असा क्षण येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही तुमच्या विरोधात चालले आहे, पण तोच क्षण तुमच्या यशाची पहिली पायरी असेल. तुमच्या आयुष्यात आज एक गुप्त संकेत लपलेला आहे, तो ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या वागण्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्यासाठी खरोखरच महत्त्वाची आहे आणि तुम्हाला पुढचा भाग ऐकायचा आहे, तर अजूनही वेळ गेलेली नाही. लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तुमचा एक प्रतिसाद आम्हाला तुमच्यासाठी असेच सखोल मार्गदर्शन करण्यासाठी प्रवृत्त करतो. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे. धावपळ आणि कामाचा अतिताणामुळे तुम्हाला डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. आज पाण्याचे प्रमाण भरपूर ठेवा आणि वेळेवर आहार घ्या. विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी आज उद्भवू शकतात, त्यामुळे जर तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलवर जास्त वेळ काम करत असाल तर मध्येच थोडी विश्रांती घ्या. योगासने किंवा ध्यानधारणा केल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. बाहेरचे अन्न खाणे आज टाळावे, पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. रात्रीची झोप पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा, कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी नवीन आभाने घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस थोडा कठीण जाऊ शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे थोडे जिकिरीचे ठरेल. मनात अनेक प्रकारचे विचार येतील, ज्यामुळे गोंधळ उडू शकतो. पण मित्रांनो, हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. एकाग्रता वाढवण्यासाठी थोडा वेळ शांत बसा आणि आपल्या ध्येयाचे स्मरण करा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुद्धा आज काही अनुकूल संधी निर्माण होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, नशिबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा कष्टाची जोड असते. प्रेम संबंधांबाबत आजचा दिवस अतिशय रोमॅन्टिक असू शकतो, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला तर. तुमच्या जोडीदाराला आज तुमच्याकडून फक्त वेळेची आणि प्रेमाची अपेक्षा आहे. एखादी छोटी भेटवस्तू देऊन किंवा फक्त त्यांच्याशी मनापासून संवाद साधून तुम्ही त्यांचे मन जिंकू शकता. ज्यांचे अद्याप लग्न ठरले नाही, त्यांच्यासाठी आज एखादे चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा. कोणाचेही ऐकून आपल्या जोडीदारावर संशय घेऊ नका. आजचा खास उपाय: मिथुन राशीच्या व्यक्तींनी आजच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना करणे अत्यंत फलदायी ठरेल. आज सकाळी किंवा संध्याकाळी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. यासोबतच आज हिरव्या रंगाच्या वस्तूंचे दान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. जर शक्य असेल तर गायीला हिरवा चारा खाऊ घाला. यामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. हा उपाय अत्यंत साधा आहे, पण त्याचे फळ खूप मोठे आहे. आजचा हा संपूर्ण दिवस तुमच्यासाठी एक शिकवण घेऊन आला आहे. नवीन जबाबदाऱ्यांपासून पळू नका, तर त्यांना संधी समजा. सहकाऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा समन्वयाने काम करा. घरात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वतःला झोकून द्या. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या पाठीशी तुमच्या गुरूंचे आणि ईश्वराचे आशीर्वाद आहेत. तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन लवकरच यशाचा सूर्य उगवणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल जाणवत असतील तर ते इतरांनाही सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव आहेत. तुमचा आजचा दिवस सुखमयी, आनंदमयी आणि यशस्वी जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. शुभम भवतु.